हाडामासाची चळवळीची आहे. ज्या दिवशी अंगावरती जाईल ना, रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात. माझ्यामध्ये पडू नको. मी कोणाला घाबरत नाही. सत्यासाठी चळवळ झाली. लोक आत्महत्या करतात. तुझं ऍडमिशन झालंय, तू मला बोलू नको. पोरं 3-3 आणि 4-4 लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही. तू काल होता इथं, त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय. त्याला सांग लेखी द्यायला. मी माझं वर्ष वाया घालवणार नाही. अंगावरती जर परत जर बोलला तर मी तुला दाखवील अंगावरती जाणं काय असतं. कोणते शब्द तुला तळतळ नाही करत आहे? हा, बीडला असलेल्या माणसाला फोन करतात आहे, तुझा नंबर इथं लागलाय, 1 तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल, नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल. आणि मूर्ख आहे. मला लेखी द्या, मी इथून चालली जाईल. मला लेखी हवंय, ते पण कॉलेजचा नोट काढेल. काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मी आणून दिला. तुम्ही मला मी लिहून दिलं. माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा. कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या. मी इथून चालली जाईल. मी माझं वर्ष वाया घालवतीये. हे सर मला म्हटले, प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या, तुझ्या लय ओळख आहेत ना, मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर. हे त्यांचे शब्द आहेत. माझी ओळख, मी दिव्या शिंदे, आंबेडकरी चळवळीची, भारताचं एकमेव नेतृत्व, ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय. मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते. त्यांनी मला दिवसभर पळवलं. ते मला म्हटले, सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला, उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला, कॉलेजला दंड पडल, तू लिहून दे. मी लिहून दिलं. त्यांनी बोलले, सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुला ऍडमिशन देऊ. मेल आलाय सीएटी सेलचा, त्यांना तो सुद्धा दिला. हा माणूस मला बोलला, 5 मिनिटं मेल बघतोय, चर्चा करतोय, मला बाहेर पाठवलं. मी बाहेर गेले. अर्ध्या तासानंतर मी आले, त्यांनी मला का नाही बोलवलं. तो माणूस मला म्हटला, जा घरी, ऍडमिशन फुल झाले. जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे, ऍडमिशन कुणाला दिलं, मला का नाही सांगितलं. तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं. माझा नगरला नंबर लागला होता. मी 4 तास ट्रॅव्हल करून इथं आले. माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती 1200 पैकी 756 मार्क्स मला भेटले. हेच मी तिथं नमूद केलं. यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं. 2nd इयर 3rd इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक. तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले. सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय. जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात. डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल. पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना, तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर. इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं. अडाचं रक्त करून आम्ही इथं आलोय. 1 वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना. एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता, परदादा कोण होता, सगळं तुम्ही करताय. बरोबर की नाही. मग तुम्ही काय म्हटले, सीएटी कडून मला मेल आला, मी आणलं. गव्हर्नमेंटला इथं उभा करू सिरियसली सर, आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू. मला तुम्ही लेखी द्या की सीएटी सेलची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या. ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतो. जर असं आहे तर उद्या मृत्यूपत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार. याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल. बरोबर. जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता. चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही.